काही पदार्थ फक्त पोट नाही तर मनही भरून टाकतात. सकाळची सुरुवात जर घरभर दरवळणाऱ्या गरमागरम इडली आणि सांबारच्या सुगंधाने झाली तर दिवस आपोआपच छान वाटायला लागतो. असं मी नाही तर माझी फॅमिलीच म्हणते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आमच्या घरातील अगदी साधी, रोजच्या आयुष्यातली आणि मनापासून आवडणारी इडली सांबार रेसिपी शेअर करत आहे. आपल्या घरात असे काही पदार्थ असतात जे कितीही वेळा बनवले तरी त्याची चव आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी कधीच जुन्या होत नाहीत. इडली सांबार हा आमच्या घरासाठी असाच एक पदार्थ आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा कधी हलका आणि पौष्टिक काही खायची इच्छा झाली तरी हा पदार्थ नेहमीच मन जिंकतो. सुरुवात होते ती तूर डाळ शिजवण्यापासून. कुकरमध्ये डाळ शिजत असताना इकडे सांबारसाठी भाज्यांची तयारी सुरू होते. आज मी टोमॅटो, कांदा, बटाटा, वांगी, शेवग्याच्या शेंगा, आलं लसूण आणि भरपूर कढीपत्ता वापरत आहे. मोहरी आणि जिऱ्याची फोडणी झाली की स्वयंपाकघरात एक वेगळाच सुगंध पसरतो. त्यात या सगळ्या भाज्या, हळद, तिखट, थोडासा घरचा गरम मसाला आणि सांबार मसाला घातला की सांबारची खरी सुरुवात होते. मी इथे सुहाना सांबार मसाला वापरते. त्याची चव मला खूप आवडते. प्रत्येक घराची चव वेगळी असते, पण हा मसाला सांबारला एक छान संतुलित स्वाद देतो असं मला नेहमी वाटतं. मला भाज्या अगदी मऊ शिजवायला आवडत नाहीत. थोडासा त्यात पोत राहिला की सांबार अजूनच छान लागतो. मग त्यात शिजलेली डाळ मिसळली की सगळे स्वाद एकत्र यायला लागतात. थोडासा गूळ, थोडासा चिंचेचा कोळ, जीवनासारखंच ना. थोडी गोडी, थोडासा आंबटपणा आणि सगळ्याला एकत्र ठेवणारा सुंदर समतोल. हळूहळू सांबारला उकळी येते, रंग खुलतो, सुगंध दरवळतो आणि सगळं अगदी एकजीव होतं. वरून कोथिंबीर पडली की सांबार पूर्ण झाल्याचं समाधान मिळतं. नारळाची चटणी तर आधीच तयार होती. फक्त तिच्यासाठी छोटासा तडका केला. गरम तेलात मोहरी तडतडली, कढीपत्ता नाचायला लागला आणि क्षणात तो सुगंध सगळीकडे पसरला. काही वेळा अशा छोट्याशा फोडणीतही चटणीची चव आणि स्वयंपाकघराची शान दोन्ही दडलेली असते. तोपर्यंत कालच तयार करून ठेवलेलं इडलीचं पीठही अगदी छान फुगून आलेलं असतं. तांदूळ, उडीद डाळ आणि थोडेसे मेथी दाणे. सकाळी झाकण उघडल्यावर दिसणारं ते परफेक्ट फर्मेंटेड बेटर पाहून मनाला वेगळंच समाधान मिळतं. काय म्हणतात ना, सो सॅटिस्फाईंग. साच्यामध्ये पीठ भरून इडल्या वाफेवर शिजायला लागतात. एकामागून एक मऊ स्पंजी इडल्या तयार होत जातात. आणि ताट सजत जातं. अशा वेळी घरच्यांचा एकच प्रश्न असतो, झालं का अजून? आणि खरंच सांगायचं तर तो प्रश्न ऐकूनच कळतं की आजचा नाश्ता सगळ्यांच्या मनासारखा होणार आहे. गरमागरम सांबार, मऊ इडल्या आणि सोबत ती तडक्याची नारळाची चटणी. बस. कधी कधी आनंदाची व्याख्या एवढीच साधी असते, कारण काही पदार्थ हे फक्त रेसिपी नसतात. ते घर असतं, आपली माणसं असतात आणि रोजच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या क्षणांची जपलेली ऊब असते. आणि म्हणूनच इडली सांबार आमच्या घरात फक्त एक नाश्ता नाही तर दिवसाची सुंदर सुरुवात आहे.